गुरुजी गुरुजी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर सुंदराची कंठी करते माळ मुखा फळाची जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकरिता गौरी गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा झुमझुमगिनी पुरी चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसुंड वक्र कुंड त्रिनयना आश्रमता वटपाही सजना संकटी पावावे गिरवावे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव विदेवरी उभा गामांगी रखुमाई देवी शोभा कुंडलिका भेदी ब्रह्मालेगा चरणी वाहे भीम उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव तुलसी माळ गळा कंठी मुनवटी काशे पितांबर कस्तुरी वल्लाडी देव सुवराणी देशी करुणा हनुमंत उडवे राजी जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेची व साधू जनेची चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेला मात्र तय होय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओळखी जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे तुरंगा जय देव जय संत जय भक्ता जय सावत्या श्रेष्ठा आगाध ज्ञान तुझे थोर प्रतापी वरिष्ठा माळियांचे वंशी घेऊन अवतार सकळिकांचा पूर्णपणे केला उद्धार संपूर्ण भक्ती ज्ञान सकळ वेदचार देव देवत्वा साधविला शिरोण्या उदर देवे तुझ गुरव गौरविले जन्मोजन्मी साय गेले दर्शनी तुझ त्रासिले ते देव भजित दारे विश्वरूप बोध ठेवा काशीवासी दिला सकल संता भक्ती भाव कृष्णाश्रमी दाविला बुध ज्ञानी जीवन मुक्त भक्ती ज्ञानाने सावा आरणी दाखविला पूर्ण पवित्र ठेवा भिक्षु शरणाला तुझ पूर्ण अनन्य भावा जागृत महिमा दावणी व्यक्त केला निज ठेवा जय देव जय संता जय भक्ता जय संत सावत्या श्रेष्ठ तुदाता जय देव आरती जनराजा कैवल्य तेजा देवती संत वेदिला माझा आरती जनराजा गोपाल जनजती गणिनंदे कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती जनराजा महाकैवल्य तेजा देवती संत मनोवेदिला माझा आरती नरराजा प्रगट भूय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी जनी मस्तक ठेवले आरती नरराजा महाकैवल्य तेजा देवती सदसंत मनोवेदिला माझा आरती नरराजा आरती तुकाराम स्वामी रामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हारी तुकारामा सागरे सागरात आशान लाविले तैसे तुकुवाची आप सुंदर केले आरती तुकारामा
स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखविया मारती तुकाराम तुला तुरणेशी ब्रह्म दुकाशी आले मनोनिरमेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखविया मारती तुकाराम करुणावतारं संसारसारं सुरेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयानन्दे भवं भवानी जगं नमामि शताङ्गनवनीन चरण डोळ्याने पाहिलं पोतुले प्रेमे आलिंगन अनंत पूजन भवे वाळीन त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव बन्धुमेव त्वमेव सर्वं देवदेवं आय नमाचा नारायणाय समर्पयामि अचलं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम फुलं असतील का फुलं हरे फुलं फुलं आणली होती ना साध्यासन्ति देवाः ओम राजाय प्रसय्य स्वामिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे समय कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवो ददातु कुबेराय वैश्रवाणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वराज्यं महाराज महाधिपत्यं सुन्दर्या ईशान् सर्वो सर्वाशान्तराधातुभ्यस्तभयन्ताय एकराळत्यतपे श्लोको कृष्णारूपस्य संग्रहे आविक्तसकापे विश्वदेवाः सदा सदैति एकदन्ताय विद्महे मकरदण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम सदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् मंत्रपुष्पाञ्जलि अक्षरान्तपुष्पं समर्पयामि पुण्यलिकावरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पदे पार्वते हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की सब संतन की जय सावता महाराज की जय तिथं एक शिल्लक आहे बघा पुढं बारका श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय तो हार होता ना होय काका काका ते विण्याला हार आहे ना तो कत्ता आहे तिथं तिथं आहे का हा हार आहे ना तिथं हा ठेव का हार काका तुम्हीच झाला है ना जा दोबारा सुरू करा चालू करायचं मला हँडल लागलंच नाही नाव घ्या म्हणतात काका आधी हा हा जोडीच तुम्हाला म्हणतात परत राव द्या लवकर जायचं झाडाखाली असावा विसावा कधी प्रेमाचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा
ए, यार, तसलं असतं का त्यामध्ये? घ्या लवकर 2 मिनिटात उकळत नाव नाव घे. फोटो काय यार, ऐकलं नाही? झालं काय गं? चांगलं घ्या ना जरा घे ना. हा? राणी. हा मग व्हिडिओ शूटिंग घेतली कशाला घेतली काष्टी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज योगेश्वरी माताच्या चरणी नतमस्तक आणि भगवान दत्तात्रय महाराज विठ्ठल रुक्मिणी माता देवस्थान श्री संत सावता महाराज आजच्या सन 2024 सालवाद प्रमाणे श्री संत सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या परंपरेनुसार आणि संप्रदायाच्या नियमानुसार सालवाद प्रमाणे सप्ताहाला आजपासून सुरुवात झालेली आहे. श्री संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि संत सावता महाराजांची पुण्यतिथी आज हा योग दरवर्षीप्रमाणे आलेला असतो आणि त्या निमित्ताने आपण गेल्या 23 वर्षापासून वर्ष 23व्या वर्षातून पुढच्या 24 वर्ष आणि दुसऱ्या तत्पूर्तीची यशस्वी वाटचाल या सप्त्याची होत असताना आपण सर्वजण श्री क्षेत्र काष्टी ग्रामस्थ सर्व महिला मंडळ माता भगिनी सर्व भाविक भक्तजन या ठिकाणी तन्मन धनाने या सप्ताहामध्ये सहभागी होऊन सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाची उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी सहभाग नोंदवून या ठिकाणी करत असतो. संत सावता महाराजांची पूजा आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांची पूजा या ठिकाणी काष्टीचे ग्रामजोशी हरिभक्तपरायण महेश काका कुलकर्णी यांच्या वेदमंत्र चरणी या ठिकाणी पूजा या ठिकाणी कोकाटी परिवारातील जोडीने या ठिकाणी केलेली आहे. तरी मी सर्वांचं या ठिकाणी सप्ताह मंडळाच्याही वतीनं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील सप्ताहाला शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि सहकार वर्षी नागोडे कारखान्याचे माजी संचालक अरुण तात्या पाचपुते हे सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत आहे. येतो तर घ्यायला, काय करतो? पहिलं नाही ते पण. काष्टी. काय म्हणतोय? काष्टी गावचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजा आज या ठिकाणी संत श्रेष्ठ सावता महाराज संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सप्ताह सुरू होत आहे. या ठिकाणी जाधव महाराजांनी पार्श्वभूमी सांगितलेली आहे. हा सप्ताह सुरू करीत असताना सुरू झालेला त्याला 23 वर्ष झालेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह हा या ठिकाणी चालू राहण्याकरता मला रात्री दादा पोपट यांनी फोन केला की उद्याच्याला आपण सप्ताह चालू करीत आहोत. तर सप्ताह चालू करण्याकरता या सप्ताह चालू करण्याकरता सर्व कुलकर्णी बंधू सुदामराव भोसले पाटील बोगाडे कैलासराव आमचे दुसरे पाटील सर्व मंडळी या ठिकाणी गंगारामभाऊ कोकाटे चौक कोकाटे आणि ज्यांच्या हस्ती ही पूजा झाली ते प्रदीप कोकाटे त्यांच्या धर्मपत्नी राणी कोकाटे या ठिकाणी हा अखंड सप्ताह चालू ठेवले पाहिजे. आपण या सप्त्याला विशेष करून जाधव महाराज विशेष करून जातीचं या ठिकाणी राजकारण आलं नाही. 18व्या शतकामध्ये संत महात्म्यांनी समाजाला एक वेगळी दिशा दिली की जाती पातीचं राजकारण न करता त्या साधू संतांनी सर्वसामान्य माणसाकरता दीनदुबळ्या माणसाकरता समाजाला एक वेगळी दिशा दिली की समाज हा सर्व एक आहे. आपण पाहिलं तर प्रत्येकाचं रक्त जर काढून बघितलं तर ते लालच आहे. म्हणजे रक्तामध्ये बदल नाही तर आपण जातीमध्ये बदल करण्याचं काही कारण नाही. तर ज्या श्रेष्ठ माणसांनी साधू संतांनी या समाजाला
एक दिशा दिलेली, त्याचं अनुकरण करण्याकरता समाजामध्ये काम करीत असताना दोन प्रकारची माणसं भेटतात, एक वाट लावणारे आणि एक वाट दाखवणारे. या संतांनी आम्हाला वाट दाखवलेली आहे की सर्वसामान्य माणसाला मदत करणे, सर्वसामान्य माणसाला उभं करणे, अशा पद्धतीने जे मार्गदर्शन केलेले आहे ते पुढील पिढी करता, पुढच्या लोकांकरता, की ज्या लोकांनी पूर्वीच्या लोकांनी काय केलेलं आहे. आपण म्हणतो की साधू संत येते दसरा आणि दिवाळी असं दिसतं म्हणतो, पण प्रत्यक्षात ते अनुकरण करीत नाही. आपण सर्वांची जबाबदारी आहे. ज्या ज्या ठिकाणी असे धार्मिक कार्यक्रम उत्सव गावामध्ये साजरे होतात त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची पालकाची महिलांची जबाबदारी की आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, आपण विचारात मांडले पाहिजे. हे विचार मांडत असताना आपण जर चाललो पायाने, आपल्याला मंदिराकडे जाता येतं जाधव महाराज, पायाने आपण मंदिरापर्यंत जातो, पण कीर्तनाने परमेश्वराकडे जाण्याचं काम जर कोण करीत असेल तर ही संत महात्मे करतात. हे कीर्तनाचं श्रवण असे कार्यक्रम आपण केले पाहिजे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. या ठिकाणी बोलवलं, आम्हाला थोडंफार मार्गदर्शन करण्याकरता सांगितलं, तुम्ही ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आणि हा सप्त्याचा कार्यक्रम असाच जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहावा, चालू ठेवा असं मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद तात्या. तात्यांनी सप्ताहाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या सर्वांच्या वतीने आणि सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. तसेच आजचे सकाळचा नाश्ता माधवराव कोकाटे यांच्या वतीने होईल आणि दुपारचे संत पंगत निलेश शेठ कोकाटे फळ फ्रूटचे सावता फ्रूटचे व्यापारी यांच्या वतीने होईल आणि संध्याकाळची फळाची पंगतही कैलास शेठ माऊली ज्ञानदेव माऊली नवसुपे यांच्या वतीने होईल. अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. ठरल्या वेळेप्रमाणे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी चरित्र वाचन होईल. तसेच ठरल्या वेळेप्रमाणे संध्याकाळी हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्याच्या नंतर 8:30 ते 10:30 आजची हरिकीर्तन सेवा हरिभक्त फराई नरवणे महाराज यांची बरोबर नियोजित वेळेमध्ये होईल. सर्वांनी वेळेचं महत्व जाणून उपस्थित राहावं अशी विनंती आहे. नरवणे महाराज बीड सांगली बीड जिल्हा अशी यांची सेवा होणार आहे. सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण या ठिकाणी प्रकट केलेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा ही विनंती. रामकृष्ण हरी. हो बरं. अल्पहारचा नाश्ता लगेच देण्यात येत आहे. माधवराव